देवपूजा चालली बरं का. हा काय माणसाने एका वेळी एकच काम करावं म्हणजे गैरसमज होत नाही. गैरसमज कसला गैरसमज हा? नाही देवांना वाटल ही बाई सकाळ धरणं उठून आम्हाला कशा शिव्या घालते. मी देवासनी शिव्या घालत नाही. मी माझ्या गाड्यातली शिव्या घालते. अरे पण देवामध्ये गणपती बी आहे महादेव बी आहे म्हणून म्हणलं म्या. तुम्ही तुमचं काम गुमान करा. जास्ती शानपणे शिकवायचं काम नाही. जास्ती बडबड करायला हा हार कामापासून रेडी आहे. काय बोल काय रे मुडक्यानो कुठे गेला तो उकिरडा फुकायला. अहो मी कवादरनं सरपण पडतोय. हा देवा पाणी भरलं. पाणी मी बक्कळ भरून ठेवले. यायला उलट उत्तर आई साहेबांचा हुकुम आहे पाणी आण म्हणजे आण. उचलते फुटकं मुटकं आणि हो नदीवर. तू पाणी भरतो बाईचा म्हणजे दिसाय पाहिजे. पगार काय फुकटचा खाता व्हय तर लाग का मला. होय, येतो. तुम्ही काय दात दाखवत बसलात हा. चुलीवर दूध ठेवले तापत ते उतरा आणि मुठभर तांदूळ धुवून भात टाका शिजत. मी आले होय समजा करतो आणि जेवण तयार झालं की तुम्हाला भरवतो मी. कुठे शोधायचं तुम्हाला कुठे कडमडला होता तुम्ही. काय झालं वरडायला हा? कोण आले तुमच्या माहेराहून तुम्हाला घेऊन जायला. जरा हळू बोला. तुमच्या लेखासाठी ठेवलेले 2000 रुपयात ना ते काढा अगोदर. अरे वा जास्त बोलायचं काम नाही पैसे काढा अगोदर. पण मी म्हणते त्या पैशावर तुमची नजर का. तो फौजदार माझी तिरडी उचला आलाय बाहेर. मग म्हणावं त्याला घेऊन जा तुमची तिरडी आणि मडकं द्या पोलिसाच्या हातात. पैसा अजिबात मिळायचे नाही. गुमान चालू पड. यायला बायको आहे की वाईफ. हायच मी वाईट. अगं वाईट नव मी तुला वाईफ बोललो. वाईफ म्हणजे लाडकी बायको. अगं धुराच्या ठिकाणी मी तुला 4000 रुपये देतो. मग झालं देखी. हो सावकार लवकर बाहेर या. आलो आलो. हो तुमच्या नावानं बाहेर शिमका चाललाय बघा. माझी आई पैसे दे की आधी. हे बघा मला 2चे 4 झाले पाहिजेत. हा. नाही तर लई वाईट बाई आहे मी. हा. एक वेळ तो फौजदार पत्करल मी नाही पत्करायची. माझी आई पैसे काढ की आधी. देते की किती बोंबटता. कटकट साधी. या. दे. तुझा बाग खून करून फासावर गेलाय. तू माझा एकुलता एक पोरा आहेस रे. ऐक माझं. पण मम्मी जो बापाच्या खुनाचा बदला घेतो त्यालाच खरा मर्द म्हणतात मम्मी. अरे पोरा अरे माझं बी हात शिवशिवता त्याचा सूड घ्यायला. त्या सरपंचानं आपल्या मैत्रीला काळीमा लावलाय. अरे मला वहिनी म्हणून वहिनीच्या कपाळीचा मळवट त्याने आपल्या हाताने पुसलाय पोरा. बाबांच्या मरणाचं मलाही दुःख होतं पण तुझ्या आणि माझ्या विचारात फरक आहे मम्मी. टाकलं धनी सरपंच तुम्हाला भेटाय आल्या ती. तुझा आले मी. जी हे बघ पोरा आपल्याला काट्यानं काटा काढायचा एवढं बरी ध्यानात ठेव. तू शांत हो. आले मी. वहिनी वहिनी शांत व्हा रडू नका. असं कसं झालं भाऊजी. आमचं सुख कोणाला बघवलं नाही. वहिनी वहिनी आता दुःख विसरायला हवं. मन घट्ट करायला हवं. तुम्हाला एक सोन्यासारखा मुलगा आहे त्याच्या सुखाकडे नको का बघायला. वहिनी वहिनी भुजंग माझा बालमित्र होता. तो गेल्याचं मलाही दुःख झालं आहेच की. पण दैवापुढे आपण काय करणार. यांचा तुमच्यावर लई जीव होता भाऊजी. तर तुम्ही मैत्रीला जागला नाही. वहिनी मी तुमचं दुःख समजू शकतो पण दुर्दैवानं भुजंगाला खून करताना मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. आणि कोर्टात मी जर खोटी जबानी दिली असती तर त्या गरीब मुलीवर अन्याय झाला असता. सरपंचावरचा लोकांचा विश्वास उडाला असता. सत्यावरचा विश्वास उडाला असता. आणि वहिनी देवाच्या दरबारात मी काय जाब दिला असता. आमच्या नशिबात जे होतं ते झालं म्हणायचं. कुणाला बी दोष कशा पाय द्यायचं. वहिनी भुजंग मला भावासारखा होता. तुम्हाला कधीही कसलीही मदत लागली मला सांगायचं हक्कानं. तुमचा एकही शब्द मी खाली पडू देणार नाही. आणि हो तुफान कुठे आहे. तू मुंबईला जायचं म्हणतोय. जायच्या आधी त्याला म्हणावं मला एकदा भेटून जा. निघतो मी.
अरे मेल्या पितोस तरी किती रे? येऊ दे मम्मी मला. माझ्या बापाच्या खुराचा सूड कसा घ्यायचा मला कळत नाही आणि तो सूड घेतल्याशिवाय मला शांती नाही मिळणार मम्मी. या दारूने डोसक्याला शांती मिळते वे. अरे मग माझं काळी सुडानं पेटलं तर इजू कसं मी? मी सांगितलं होतं ना, आपल्याला काट्यानं काटा काढायचा आहे बघ इथे. मम्मी हे काय रे? ठीक आहे 10,000 रुपयाची पावती. सरपंच गावकऱ्यांना पैसे घेतो म्हणून त्याला गोतात आणण्याचा तुझा प्लॅन फसला. सरपंच पावती दिल्याशिवाय पैसेच घेत नाही. तुझे 10,000 रुपये पाण्यात गेले. अरे जिनं गंगेत कधी 5 पैसे टाकले नाही ती या 10,000वर पाणी सोडेल वय? तुला सांगते, या 10,000 नाही जर सरपंचाची समधी इस्टेट घशात घातली तर नावाची कालावधी सावकारीनेच नाही मी. अहो तुमच्या लेखानं समद कंपत्य केलं बघा. आज त्या सरपंचाच्या मुर्द्याच्या काळजालाच हात घालती. कान फुटलं का रे तुमचा? ये महाद्या, ये शिरप्या, ये देवबा. अरे कुठं गाडलं रे मुर्द्यानं? तुमची नवी मालकीन झोपून माडीवरनं खाली उतरली या. अरे तिला शेणपूड द्या आणि चहा द्या गरम गरम. आई, आज मला उठायला थोडा उशीर झाला, पण उद्यापासून मी लवकर उठेन. उठली ना कळ काळजात? उठली ना कळ काळजात? मोठी रडते. अगं तुझ्या बाण माझ्या नवऱ्याला पासावर लटकिवला ना, तेव्हा माझ्या बी काळजात अशीच कळ उठली होती. तोंड काय बघत उभी राहिली? तोंड काय बघत उभी राहिली? जा तिथं रातच्या जेवणाच्या भांड्यांचा ढीग ठेवलाय तो जाऊन घास जा. चल जाती हो माझ्या डोळ्यापुढनं. चल. अहो वहिनी साहेब, उठा बघू. तुम्ही भांडी घासताय आणि आम्ही वाड्यातली गडी म्हणतोय मेलोय का? उठा 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 उठा. अहो, असं काय करताय? तुमच्या पायाला लागले त्याला दवा लावा. कवा धरणाला करताय त्याला मी घासतो भांडी. नको रे बाबा, माझ्यासाठी तुला त्रास नको. अहो वहिनी साहेब, तुम्ही थोरा मोठ्याची लेख आणि असले हलकी काम करताना बघितलं की माझं काळीच कसं कळवळते. तुम्ही उठा बघू. तुझी मास्का पारीशी मागा धरणं ऐकते मी. चल तिकडे कामाला जा. जा तिकडे कामाला. माझं काम बोलायचं नाही, जा कामाला. काय ग अवदसे? काय आहे? तुझ्या हाताला जोर नाही वे? काही भांडी घासली समजी तेलकट पुण्यांदा घास, पुण्यांदा घास. आणि ते झालं की तिकडे जाऊन कपडे बी धुवायचे. तुझा बाप तिकडे रान रड्यावानी माजलाय. माझ्या गरीब नवऱ्याला फासावर लटकिवला वय. त्याला नाही धडा शिकवला तर नावाची कलावती नाही मी. आणि हे समजा काम झाल्या बिगर तुला चहा बी नाही मिळायची. काय गावलं? तिथं चुलीवर दूध चढत ठेवलं आणि इथं नवऱ्याच्या शेजासाठी येऊन बसली वय. तिथं दूध जळून गेलं तर तुझा बा भरून देणार आहे. आणि हे काय केलं? हे कोण भरून देणार? ये 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 बघ बघ ये बघ बघ काय केलं ते बघ. हे बघ उतार उतार त्या दूध खाली. पण आई, ते गरम आहे. तरी बी उतार. गरम दूध घालून मेली का बघा. पाय वाजला ग, पाय वाजला. अगं चांदळली, तुझ्या बाण माझ्या नवऱ्याला फासावर लटकिवला. आता तू माझा जीव घ्यायला माझ्या घरात घुसली होय? पण सांगून ठेवते, पहिले मी तुला मारेन आणि मगच मी मारीन. भाईसाहेब, तिला नका मारू, नका मारू. अरे तू माझ्या घरचा नोकर आणि माझ्यावर ढापरतो. मला मारा, मला मारा. अरे असराव जीवाला नका मारू, नका मारू. पाया पडतो, नका मारू. मला शिकितोस? अरे
माझ्या घरचा नोकरनी मला शिकवतोस? जास्त बोलायचं तुला कामावरून काढून टाकीन. आ. कोणाला हवी तुमची नोकरी? ठोकतो मी असल्या नोकरीवर. आई साहेब, रात्रीच्या काळजात सुद्धा दया असते, पण तुम्हाला काळीजच नाहीये. अहो, आई असून तुम्हाला आईचं काळीज नाही. आईच्या नावाला कलंक आहात तुम्ही, कलंक. म्हणजे काय म्हणायचंय तुला? आई साहेब, रोज तुम्ही देवाची पूजा करताय. हा, तो देव तिथे देवारात नाहीये, वर बसलाय. हा. ते समज बघतोय, तोच समजाचं पालन करतो. या जनपोरीचं तुम्ही छळ करताय, हे समज तुम्हाला बोघावं लागेल. हे देवबाचे शब्द ध्यानात ठेवा. बाई, त्यातून देव तुझं रक्षण कर. ए नाटक काय करती रडायचं? चल ते आवरून घे, चल. तुला सांगते तुफान, त्या माकड तोंड्या सरपंचाची पोर जास्त दिस टाकायची नाही म्हणून. म्हणजे ती पोर दिसली की मला पासावर चढणारा तुझा बाप दिसतोय डोळ्यामोर, आणि माझा हात शिवशिवता तिच्या नरडीचा घोट घ्यायला. पण एक लक्षात ठेव, ती पोर जायच्या आधी त्यांची समधी इस्टेट आपल्या हातात यायला पाहिजे बघ. होय मम्मी, म्हणून तुझ्या सांगण्यावरून तिच्याशी लग्न केलंय. मी काय सांगते ते नीट कान देऊ नाही. हं. त्या सरपंचाचं बेवड कार्ट कुमार असंच पिऊन पिऊन चढून चढून मरण, आणि त्याचं दुसरं कार्ट शेखर आणि सरपंच यांचा खून करून टाकायचा, आणि ते मेल्यानंतर त्यांची समधी इस्टेट आपलीच. यांना ठेव, विसरू नकोस. आईला कोण आहे? कोण आहे बघ? ये 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 ये. हे! अरे अरे गर्दीला गर्दी पडते. खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर मी सरपंचाची लेक आहे, लक्षात ठेवा. अरे तुझा बाप गेला खड्ड्यात. अरे, चल. अरे कशी येते बघतो ना, चाल. अरे तुझा बाप काय करत बघतो? घेऊन ये. अरे, नीच माणसा, तू मला फसवून माझ्याशी लग्न केलंस. मला या नरकात मुळीच राहायचं नाहीये. तुला जाऊन कोण ठेवली कडनं? अगं तुझी तिरडीच निघाली इथून. ये, तिला अशीच मरू दे. मरू दे. ये, 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 बाहेर ये. लवकर दार लावून दे. दार लावून दे. ये, ये, ये,